आश्वासन देताय, चांगली गोष्ट आहे. परंतु आपल्याला कासा 260 वरती जायचंय, त्यामुळे ज्यांना राहिलंय बोलायचं त्यांना स्कोप आहे. हो. त्यामुळे लवकरात नाही, नाही, लवकर याच्यातला मुद्दा असा आहे की जेव्हा जोपर्यंत हॉस्पिटल होतंय, काही वेळेला PHC मध्ये कास्याला विक्रांत डिलिव्हरी झालेली महिला तिथे होत नाही, डिलिव्हरी विक्रांत आहे ना? गुंतागुंतीची आहे म्हणून ठाण्याला पाठवलं. तर अशा वेळेला ठाण्याच्या ज्युपिटरला तिला ॲडमिट करण्यात आलं, सत्य घटना. आणि ॲडमिट केल्यानंतर तिला 108च्या ॲम्ब्युलन्सनी सांगितलं की आम्हाला ठाण्यापर्यंत सोडायची परवानगी आहे आणि पालघरची ॲम्ब्युलन्स फक्त पालघर जिल्ह्यात राहू शकते. मग माझा साधा प्रश्न असा आहे की ही सगळी हॉस्पिटल्स होईपर्यंत ज्या जिल्ह्याच्या हद्दीतून ती प्रसूत होणारी माता शेजारच्या जिल्ह्यात नेलेली आहे, तर तिला परत तिच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी ॲम्ब्युलन्स व्यवस्थेला आपण निर्देश द्याल का? नाहीतर तिला बसमधून ST मधून प्रवास करायला लागतो लोकांना. हां, पुढच्या हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज झाला, प्रसूत घरी नाही झाली ताई, ती प्रसूत होण्यासाठी कास्याच्या गेली हॉस्पिटलला, कास्यामध्ये. पण कास्यात सांगितलं की इथे आमच्याकडे सिझेरियन वगैरे होणार नाही, तुम्ही ठाण्यात जा. मग ती ठाण्यामध्ये गेली. ठाण्यामध्ये गेल्यानंतर डिलिव्हरी झाली, बाळ घेऊन निघाली 108च्या ॲम्ब्युलन्सनी पालघरला जायला. तर ती ॲम्ब्युलन्सनी सांगितलं की तुम्ही फक्त आम्ही ठाण्यापर्यंतच देणार, ठाण्यात. आणि तिला बसनी बसवून दिली, STनी. आणि ती नवप्रसूत माता पालघरपर्यंत साध्या बसमध्ये आली. मोठी नाही, आम्ही स्वतः PHCच्या लोकांशी मिटिंग घेतली, CS बरोबर मिटिंग घेतली. त्यांनी सांगितलं परत असं होणार नाही. पण मला असं वाटतं की इथे धोरणात्मक निर्देश हे गरजेचे आहेत की एखादी प्रसूत होणारी माता त्या जिल्ह्यात व्यवस्था नसल्यामुळे पलीकडच्या जिल्ह्यात तिला जायला लागलं, तर त्याच्यासाठी लागणारी ॲम्ब्युलन्स आणि परत सोडण्याची सुद्धा सेवा ही आपण अंतर्भाव कराल का, असं मला प्रश्न आहे.